श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। तसं तर या दिवाळीच्या संपूर्ण दिवसांमध्ये जी आपण दिवाळी म्हणतो त्या दिवाळीच्या सगळ्या दिवसांमध्ये किंवा स्पेशली तुम्हाला जर एवढे दिवस फॉलो करणं होत नसेल तर धनतेरस आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तरी आता ज्या गोष्टी सांगणार आहे, जे उपाय सांगणार आहे ते आपल्याला आपल्या घरात करायचे आहेत। आणि त्याचबरोबर धनतेरसच्या दिवशी आणि लक्ष्मी पूजनच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला हा एक नैवेद्य आवर्जून अर्पण करायचा आहे। या दिवाळीत काहीच करणं शक्य नाही झाले ना, फक्त हे उपाय फॉलो करा। दिवाळीचं जे संपूर्ण फळ आहे, माता लक्ष्मीची जी कृपा आहे, चहूबाजूने धनधान्यामध्ये जे आपण आपल्या घरामध्ये बरकत म्हणतो ते सगळं अगदी व्यवस्थितपणे होईल। आणि येणारं जे नवीन वर्ष आहे, अगदी पुढच्या दिवाळीपर्यंत आपल्याला कधीही आर्थिक समस्येचा सामना करावा लागणार नाही। माता लक्ष्मीची आपल्यावर भरभरून कृपा राहील। आणि तुम्हाला बॅकग्राऊंड मध्ये जर मोठ्या मोठ्याने आवाज आले तर त्याबद्दल सॉरी, कारण माझे आजी आजोबा आलेले आहेत आणि त्यांना ऐकू येत नाही आणि ते खूप मोठ्याने बोलतात। त्यांना असं वाटतं दुसऱ्यांना पण ऐकू येत नाही, त्याच्यामुळे मी आता दार वगैरे बंद करून बसली आहे, पण तरी पण तो आवाज येतोय। जर तो म्हणजे व्हिडिओ मध्ये आला तर काही हे नाही की तो त्यांचा आवाज आहे। माझे आजोबा जवळजवळ 86-87 वर्षाचे आहेत। आजी पण 80च्या वरती आहे। मला भाऊ नाहीये, मग माझे आई वडील दिवाळीमध्ये माझ्याकडे येतात। माझी बहीण आउट ऑफ इंडिया असते, त्यामुळे तर माझे आजी आजोबा अजूनही या वयात, म्हणजे आता माझे वडील रिटायर होऊन कितीतरी वर्ष, जवळजवळ 5-7 वर्ष झाले, अजूनही माझ्या वडिलांना म्हणजे दिवाळीसाठी तुम्ही या म्हणून सांगायला ते इथे आलेले आहेत। आता आज उद्या ते राहतील आणि मग लक्ष्मी पूजन झालं की परत माझा मामा गाडी वगैरे पाठवेल आणि आई बाबांना घेऊन जाईल। अजून या वयात सुद्धा म्हणजे ते त्यांच्या जावयांना म्हणजे माझ्या वडिलांना दिवाळीसाठी बोलवण्यासाठी, आमंत्रण देण्यासाठी इथे आलेले आहेत। असं आमच्याकडे ना जे आपण म्हणतो ना की जुन्या ज्या गोष्टी आहेत ते खूप फॉलो करणारं आमचं जे कुटुंब म्हणता येईल किंवा आमचं जे घराणं म्हणता येईल, तर हे अशा पद्धतीने आहे। तर आपल्याला आता या दिवाळीमध्ये तसं तर मी तुम्हाला सांगितलं की वसुबारस पासूनच आपल्याला हे करायचं आहे, पण स्पेशली धनत्रयोदशीच्या दिवशी किंवा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तरी किमान फॉलो करा, ज्यांना रोज करणं शक्य नसेल। काय करायचं आहे, सर्वात अगोदर बऱ्याच ठिकाणी आपल्याला काय असतं की मला सुद्धा बऱ्याच वेळेला आपण उठलं की झाडून काढतो, पण या दिवाळीच्या दिवसांमध्ये तरी पारशाने आपल्याला झाडूला हात लावायचा नाहीये किंवा झाडून काढायचं नाहीये। का? कारण या दिवाळीमध्ये आपण झाडूला, फडा असेल, झाडू असेल, खराटा असेल, याला लक्ष्मी स्वरूप मानतो आणि त्याची पूजा करतो लक्ष्मी पूजनाच्या दिवशी। त्यामुळे या लक्ष्मीला किमान या दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये तरी आपल्याला पारुशाने स्पर्श करायचा नाहीये किंवा पारशाने हात लावून आपलं घर झाडून काढायचं नाहीये। ही एक गोष्ट आवर्जून पाळा। आपण सगळे उपाय ऐकतो, सगळ्या सेवा ऐकतो, पण ह्या ज्या मेन गोष्टी असतात ना, या कुठे आपल्याला ऐकायला मिळत नाही किंवा आपल्याला कोणी सांगत नाही, पण या गोष्टी फॉलो केल्या ना, याचं जे फळ आहे ना ते आपल्याला म्हणजे आपण विचार सुद्धा करू शकत नाही, एवढे चांगले याचे रिझल्ट मिळतात। दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोज आपण गॅस सुरू करताना की पारशाने किचन मध्ये जाऊ नका आणि गॅस सुरू करण्यापूर्वी गॅसला आपल्याला हळद कुंकू लावायचं आहे। म्हणजे स्पेशली आमच्या तरी घरामध्ये ना, कोणताही सण असू द्या, वर्षभरामध्ये जे सण असतात ना त्या दिवशी, म्हणजे मी लहानपणापासून बघितलेलं आहे, आमच्या घरात सगळेच असं करतात, माझी आई वगैरे, की गॅसला हळद कुंकू सकाळी वाहायचं, त्याच्यावर थोडीशी साखर ठेवायची आणि मग गॅस पेटवायचा आणि सगळ्यात अगोदर गोड म्हणजे त्याच्यावर चहा वगैरे या गोष्टी बनवायच्या, असं केलं जातं। तर त्यामुळे या दिवाळीमध्ये तरी आपल्याला सकाळी गॅस लावण्यापूर्वी थोडंसं हळद कुंकू त्याच्यावर टाका, थोडीशी साखर गॅसच्या बर्नरवर ठेवायची आणि मग आपल्याला गॅस लावायचा आहे आणि मग दिवसभर आपण त्याचा वापर करू शकतो। म्हणजे काय, सकाळी सकाळी आपण झाडूला स्नान करून स्पर्श केला, माता लक्ष्मीसाठी हे एक आपण जे म्हणतो रिच्युअल म्हणू शकता, सेवा म्हणू शकता किंवा काहीतरी हे आपण केलं। आता जे गॅससाठी आपण केलं, हळद कुंकू वाहिलं, साखर केली, हे अन्नपूर्णा मातेसाठी त्यांचं स्मरण म्हणून किंवा त्यांच्यासाठी एक आपण कृतज्ञता, एक भाव आपण त्यांना की तुम्ही मोठे आहात म्हणून एक आदर त्यांना आपण दिला, त्यांच्यासाठी हे दुसरं। आणि तिसरं म्हणजे काय करायचं आहे, बऱ्याच जणांचे डस्टबिन बघा एवढे घाण असतात, असं असतात, झाकण तुटलेलं, हे तुटलेलं, तर किमान तुम्ही आता डस्टबिन आहे ते क्लीन करा आणि या दिवाळीच्या दिवसांमध्ये
पहिल्या दिवशी फक्त आता समजा वसुबारसच्या दिवशी ते जे डस्टबिन आहे त्याला आपल्याला हळद कुंकू लावायचं आहे आणि दिवाळीमध्ये रोज आपल्याला त्या डस्टबिन जवळ सुद्धा एक दिवा लावायचा आहे, एक पणती तिथे लावायची आहे आणि त्या स्वच्छ डस्टबिन मध्ये डस्टबिन बॅग वगैरे ठेवा आणि त्यामध्ये आपल्याला कचरा टाकायचा आहे। डस्टबिन पण स्वच्छ करून पहिल्या दिवशी त्याला हळद कुंकू वगैरे आणि रोज त्याच्या समोर दिवा लावायचा आहे। पुढची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, सकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधून आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते। मग ते आपल्या हातात आहे, आपल्याला कोणत्या एनर्जीला आपल्या घरामध्ये प्रवेश करू द्यायचा आहे। अर्थातच आपल्याला सकारात्मक एनर्जी। त्याच्यामुळे रोज आपल्याला मुख्य प्रवेशद्वार, तुमचं फ्लॅट असू द्या किंवा बैठक घर असू द्या, ते झाडायचं आहे आणि हळदीचं पाणी मुख्य प्रवेशद्वारामध्ये स्प्रिंकल करायचं आहे। आता फ्लॅट असेल तर स्प्रे बॉटल, त्याच्यामध्ये पाणी, थोडीशी हळद, थोडंसं गोमूत्र आणि थोडंसं आपलं भीमसेनी जो कापूर असतो तो क्रश करून टाका। हे पाणी स्प्रिंकल करायचं आहे। रोज दिवाळीच्या दिवसांमध्ये ही गोष्ट आवर्जून करायची आहे। याने नकारात्मकता दूर राहते आणि हा जो हळद जी आपण आपल्या दारामध्ये हे केली, ही सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये आकर्षित करते आणि माता लक्ष्मीला सुद्धा आकर्षित करते। त्यामुळे हे आवर्जून करायचं आहे। त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे आपल्या उंबरठ्याला रोज नित्य नियमाने, आज केलं उद्या पुसायचं, उद्या केलं परवा पुसायचं आणि रोज दिवाळीच्या दिवसांमध्ये करायचं ते म्हणजे उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे। वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची, त्याच्यामध्ये गोमूत्र टाकायचं, पाणी टाकायचं आणि ते आपल्याला पूर्ण उंबरठ्याला लावून घ्यायचं आहे। उंबरठ्याचं पूजन करायचं आहे। हे आवर्जून आपल्याला ही गोष्ट ज्या आहेत त्या करायच्या आहेत आणि मुख्य प्रवेशद्वाराला, दरवाजाला सुद्धा या दिवाळीच्या दिवसांमध्ये रोज स्वास्तिक काढायचं आहे, रोज पुसायचं आहे, रोज स्वास्तिक काढायचं आहे, रोज पुसायचं आहे। तुम्हाला शक्य नसेल तर किमान म्हणजे या दिवाळीच्या दिवशी तरी आवर्जून मुख्य प्रवेशद्वारावर स्वास्तिक काढायचं आहे। आता बरेच जण कुंकवाचं काढतात, बरेच जण हळदीचं काढतात। मी स्वतः हळदीचं काढते। तर तुम्ही जे काढता, जे फॉलो करतात ते काढायचं आहे, पण आवर्जून कशाचंही स्वास्तिक काढा, पण त्याच्यामध्ये 4 टिंब आपल्याला स्वास्तिक मध्ये द्यायचे आहेत आणि साइडला ज्या 2 रेषा असतात त्या सुद्धा आपल्याला आवर्जून स्वास्तिक काढल्यानंतर काढायच्या आहेत। आणि आंब्याच्या पानांचं तोरण हे आवर्जून मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती लावायचं आहे। तुम्ही कितीही महागाचं कोणतंही तोरण लावा, आमच्याकडे कवड्यांचं तोरण आहे, आमच्याकडे रुद्राक्षाचं तोरण आहे, हे आहे ते आहे, काहीही असू द्या, पण अगदी आंब्याची 5 पानं का होईना किंवा अशोकाच्या झाडाची 5 पानं का होईना याचं तोरण जे आहे ते आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला आवर्जून लावायचं आहे। तर या छोट्या छोट्या गोष्टी, बाकी काहीच उपाय करणं झालं नाही की उद्या या गोष्टी फॉलो करा, आपल्या घरामध्ये सकारात्मकता राहील आणि या गोष्टी फॉलो केल्याने काय होईल माहितीये की माता लक्ष्मी आकर्षित होईल आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं की मी काहीतरी केलेलं आहे, एक प्रकारची एनर्जी, सकारात्मकता करण्याचा उत्साह तो आपल्यामध्ये नक्कीच येईल। 100% का 1001% येऊन जाईल। श्री स्वामी समर्थ। आणि नैवेद्य काय दाखवायचा ते सांगायचं राहिलंच। नैवेद्य हा आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला धणे आणि गुळ याचा नैवेद्य दाखवायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला बत्तासे जर आपल्याकडे असतील तर बत्ताशाचा सुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे आणि लक्ष्मी पूजनच्या दिवशी सुद्धा आपल्याला बत्ताशे हे आवर्जून आणायचे आहेत आणि बत्ताशाचा नैवेद्य दाखवायचा आहे। श्री स्वामी समर्थ।